नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण स्टार्स प्रकल्पांतर्गत जी पॅटची परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेची इयत्ता 6वीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला जो असतो तो तुम्हाला तोंडी परीक्षेचा असतो। तोंडी प्रश्न असतात, 5 गुणांची तोंडी परीक्षा असते आणि दुसरा प्रश्न हा 5 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असते आणि लेखी परीक्षा ही प्रश्न 3 पासून सुरू होते। बघूया आता आपण प्रश्न तिसरा काय आहे। लेखी चाचणी प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। मोटरसायकलची किंमत अक्षरात लिहा। डायरेक्ट तुम्हाला संख्या न देता असं चित्र देऊन त्या ठिकाणी तुम्हाला किंमत जी आहे ती म्हणजे संख्या जी दिलेली आहे ती अंकात दिली आणि ती अक्षरात लिहायची। आता इथं तुम्ही ज्यांना डायरेक्ट वाचता येतं त्यांनी 2,95,450 याप्रमाणे वाचून तुम्ही लिहू शकता, किंवा एकक, दशक, शतक ज्यांना येत नाही त्यांनी याप्रमाणे मोजायचं आहे। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे 2,95,450। 2 लक्ष किंवा 2 लाख लिहिलं तरी चालेल। 2,95,450। ब गणित 7,72,352 ही संख्या अंकात दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। 7,72,000। आता इथं जर बघितलं तर आपण 72,30,000 आहे। आता इथं 7,72,352 म्हणजे बघा आता हा 7 लाख। आता इथं एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी म्हणजे ही 7 कोटी आहे। आता इथं हे बघा 7,72,352 म्हणजे हा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3। मग याप्रमाणे तुम्ही एकक, दशक मोजून जरी केलं किंवा डायरेक्ट तुम्हाला संख्या ओळखता आली तर त्याप्रमाणे उत्तर लिहा। प्रश्न क आहे, विस्तारित रूपावरून संख्या लिहा। आता विस्तारित रूपावरनं संख्या लिहायची म्हणजे हे विस्तारित रूप दिलं आहे आणि याची बेरीज करून पण तुम्ही लिहू शकता, किंवा इथं आता एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणजे 9 लक्ष। मग 9 लाख त्याच्यामध्ये ही संख्या मिळवून, किंवा तुम्ही डायरेक्ट आता ही 80,000 आहे, 80 आणि 3 83,000 हे 500 अधिक 20 520 आणि 21 याप्रमाणे बेरीज करूनही लिहू शकता, किंवा जर तुमचं असं लक्षात नाही आलं तर सरळ तुम्ही बाजूला बेरीज करा तिथं। नंतर 80,000 3,000 आणि 520 आणि 21 आपण डायरेक्ट 521 घेऊया म्हणजे 1 1 2 2 5 5 3 3 8 8 आणि 9 9 म्हणजे 9,83,521। तुम्ही दोंडी पण सोडवू शकता किंवा याप्रमाणे इथं आपण बेरीज केलेली आहे। पुढचा ड प्रश्न आहे, बेरीज करा। 8 आणि 1 9, 0 अधिक 2 2, 2 अधिक 8 10 हातचा 1, 7 आणि 1 8 आणि 1 9, 8 आणि 1 9, 5 आणि 2 7 याप्रमाणे बेरीज करायची। आता पुढचं गणित आहे, वजाबाकी करा। 5 - 4 1, 2 - 6 आहे म्हणजे 2मधनं 6 जात नाही म्हणून 12मधनं 6 गेले 6 हातचा 1, 5 आणि 1 6, 8मधनं 6 गेले 2, 6मधनं 2 गेले 4, 5मधनं 3 गेले 2, 9मधनं 1 गेला 8। याप्रमाणे वजाबाकी करायची। पुढचं गणित आहे, गुणाकार करा। आता इथं तुमचं पाडेपाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट 25ने गुणू शकताय, किंवा मग एक अंकाने गुणलं तरी चालेल।
5 साते 35, हातचा आले 3, 5 5 25 आणि 3 28, हातचा 2, 5 त्रिक 15 आणि 2 17, हातचा 1, 5 30 आणि 1 31. आता एका अंकाने गुणलं म्हणून 0. आता आपण 2ने गुणायचे. बे 7 14, हातचा 1, बे 5 10 आणि 1 11, हातचा 1, बे त्रिक 6 आणि 1 7 आणि बेसक 12, 5 5 8 आणि 4 12, हातचा 1, 7 आणि 2 9, 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 1 1. पुढचे गणित आहे भागाकार करा. 9096ला आपल्याला 16ने भागायचं आहे. मग 16ने प्रथम आपल्याला 90ला भाग द्यावा लागेल. मग 16चा डायरेक्ट पाढा घ्या. पाढे पाठ असतील विद्यार्थी मित्रांनो तर गणित आपल्याला पटकन सोडवता येतं. 16 85 16 96 म्हणजे 16 पंचे 80, कारण 16 96 90पेक्षा 96 मोठे आहेत म्हणून ते वजा होणार नाहीत. मग 16 पंचे 80, शून्यातनं 0 गेले 0, 9मधनं 8 गेले 1 आणि वरून आपण हा अंक घेतला इथं 9. आता 16 85 16 96, 16 7 112 म्हणजे 16 96, 9मधनं 6 गेले 3, 10मधनं म्हणजे 0 9 जाते म्हणून आपण 10 घेतले. 10मधनं 9 गेले 1, हातचा इथं दिला आपण, एकातनं 1 गेला 0, वरून घेतला 6. आता 136ला भाग द्यायचा आहे. 16 8 128, 16मधनं 8 गेले 8, 6मधनं 8 जाते म्हणून आपण 16 घेते. 16तनं 8 गेले 8, हातचा 1 इकडं परत केला 2 आणि 1 3, 3 आता 3 गेले 0, एकातनं 1 गेला 0 म्हणजे बाकी इथं 8 उरते. भागाकार आला आहे 568. पुढचं ह गणित आहे मदत निधीसाठी शाळेतील 375 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ₹30 प्रमाणे रक्कम गोळा केली तर एकूण किती रक्कम गोळा झाली. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना शाब्दिक गणितामध्ये नेमकी कोणती क्रिया करायची ते लक्षात येत नाही. आता इथं बघा, थोडा आपण विचार केला तर प्रत्येक विद्यार्थ्याकडनं ₹30 गोळा केलेत आणि असे किती विद्यार्थी आहेत 375. म्हणजे मदत निधीसाठी शाळेतील 375 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 30 प्रमाणे रक्कम गोळा केली आहे. म्हणजे 30 अधिक 30 अधिक 30 अधिक 30 अधिक 30 असे आपण किती वेळा लिहिणार आहोत तर 375 वेळा. म्हणजे त्याचा असा अर्थ आहे की 375 गुणिले 30 करायचं आहे. इथं गुणाकार नेमका केव्हा करायचा, भागाकार नेमका केव्हा करायचा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला 30 30 30 30 प्रत्येक विद्यार्थ्याचे जर आपण मोजायचं म्हटलं तर आपल्याला 375 वेळा लिहावं लागेल. म्हणजेच 375 गुणिले 30 करावं लागणार आहे. 0 दिला आपण इथं, कारण 0ने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0च येतो म्हणून ते 0 दिला. 3 5 15, हातचा 1, 3 7 21 आणि 1 22, हातचा 2, 3 त्रिक 9 2 11. म्हणजे 11,250 रुपये गोळा झालेले आहेत. तर एकूण रुपये 11,250 गोळा झाले किंवा रक्कम गोळा झाली असं लिहिलं तरी चालेल. प्रश्न 4 सोडवा. त्यातलं पहिलं गणित आहे खालील समीकरणे सोडवा. पहिलं m/3 बरोबर 9. आता इथं mला 3ने भागलेला आहे म्हणजे हा 3 आपल्याला घालवायचा आहे. म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला आता काय करावं लागेल, 3ने गुणावं लागेल. कारण हा 3 छेदस्थानी आहे. अंशस्थानी इथं 3 असेल तरच तो 3चा भाग इथं जाणार आहेत किंवा 3 कॅन्सल होणार आहेत. म्हणजे इथं तुम्ही m/3 गुणिले 3 बरोबर
9 गुणिले 3 म्हणजे दोन्ही बाजूस 3 ने गुणून हा 3 गेला तर शिल्लक राहिला m 9 त्रिक 27. पुढचं दुसरं गणित p वजा 4 बरोबर 25. आता इथं वजा 4 आहे म्हणजे हे वजा 4 घालवण्यासाठी आपल्याला 4 इथं मिळवावे लागतील. मग एका बाजूला मिळवून चालत नाही तर जी क्रिया आपण डाव्या बाजूला केली तीच बाजू सुद्धा उजव्या बाजूला करावी लागते. म्हणून p वजा 4 अधिक 4. आता इथे 4 आपण मिळवलेले आहेत तेच उजव्या बाजूला मिळवायचे. 25 अधिक 4 दोन्ही बाजूस 4 मिळवून. आता हे 4 गेले म्हणजे इथं p शिल्लक राहिला 25 आणि 4 29. पुढचं गणित आता इथला नाही विचार करायचा, जिथं चल आहे त्या बाजूचा विचार करायचा आहे. आता इथं x अधिक 3 x आपल्याला उजव्या बाजूला दिला आहे. मग आता x अधिक 3 आहे हा अधिक 3 घालवण्यासाठी आपल्याला 3 वजा करावे लागतील. आता जी क्रिया आता बघा x अधिक 3 हे 3 घालवण्यासाठी आपण 3 वजा करणार. बरोबर तीच क्रिया आता काय करायची डाव्या बाजूला करायची. 3 वजा 3 बरोबर x अधिक 3 वजा 3. आता इथं 3 वजा 3 किती आले 0. हे अधिक 3 वजा 3 जाणार आहे म्हणजे इथं आहे x. एक शिल्लक राहिला म्हणजे x बरोबर 0. याप्रमाणे एका चलातील समीकरणं तुम्हाला सोडवायला येतात. पुढचं ब प्रश्न खाली दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करून उकल शोधून लिही. 2 गुणांचा प्रश्न आहे. अमितने बाजारातून काही आंबे विकत घेतले. त्यातून प्रत्येक मित्राला 3 याप्रमाणे 9 मित्रांना आंबे वाटले. तेव्हा त्याच्याकडे 5 आंबे शिल्लक राहिले तर त्याने बाजारातून किती आंबे विकत घेतले. आता बाजारातून किती आंबे विकत घेतले म्हणजे त्याच्याकडे जे काही आंबे होते तेच आपल्याला मानावे लागणार आहे. ते आपण x मानूया. मग अमितने x आंबे विकत घेतले असे मानू. मग अमितने x आंबे विकत घेतले. त्यातून प्रत्येक मित्राला 3 आंबे दिले त्याने. अशा 9 मित्रांना आंबे दिले म्हणजे प्रत्येक मित्राला 3 आणि 9 मित्र म्हणजे किती झाले 9 त्रिक 27 आंबे त्याने वाटलेले आहेत. मग हे 27 आंबे वाटले म्हणजे काय झालं त्याने जे आंबे आणले होते त्यातनं 27 आंबे कमी झाले कारण आणलेल्या आंब्यातनं 27 आंबे त्याने दिले म्हणजे या ठिकाणी हे कमी झाले म्हणजे इथं आपल्याला वजा करावे लागतील. तर त्याच्याकडे किती आंबे शिल्लक राहिले 5 आंबे शिल्लक राहिले म्हणजे या प्रमाणे हे समीकरण तयार झालं. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं. इथं वजा 27 आहे. हे वजा 27 घालवण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला 27 मिळवावे लागतील. म्हणजे डाव्या बाजूला 27 मिळवले म्हणजे उजव्या बाजूला सुद्धा मिळवावे लागतील. मग x वजा 27 अधिक 27 बरोबर 5 अधिक 27. जी क्रिया डाव्या बाजूला केली म्हणजे एक्स्ट्रा जी क्रिया आपण करतोय किंवा जादा जी क्रिया करतोय इथं आपण अधिक 27 केली तीच क्रिया उजव्या बाजूला करायची. आणि काय क्रिया केली ती कंसात लिहा. दोन्ही बाजूस 27 मिळवून. हा 27 कॅन्सल होणार आहे. मग शिल्लक राहिला x बरोबर 5 अधिक 27. 27 आणि 5 32. म्हणजे अमितने बाजारातनं किती आंबे आणले 32 आंबे आणले. अमितने 32 आंबे
विकत घेतले. पुढचा 5वा प्रश्न. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. त्यातलं पहिलं आहे 1/2 म्हणजे किती टक्के? अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. आता 1/2 तुम्हाला इथं असा कुठलंही उदाहरण आलं 1/2 किंवा 3/4 किंवा म्हणजे छेदस्थानी 2, 4, 5, 10 तर किती टक्के असा प्रश्न असेल तर छेदाचं इथं म्हणजे छेदाचं तुम्ही 100त रूपांतर करायचं. टक्के म्हणजे छेद 100. मग 2ला कितीने गुणावं लागेल 100 होण्यासाठी? तर 50ने गुणावं लागेल. 2ला 50ने गुणलं म्हणजे 100 होतील. छेद 100 आपल्याला करायचं आहे म्हणजे छेद 100 झाला. मग आपण छेदाला 50ने गुणलं म्हणजे अंशाला सुद्धा 50ने गुणायचं. म्हणजे जी क्रिया छेदस्थानी केली तीच अंशस्थानी करायची. मग 50 × 50 छेद 100 म्हणजे 50%. याप्रमाणे तुम्हाला कोणतंही उदाहरण आलं तर तुम्ही सोडवायचं आहे. म्हणजे किती येणारे 50% म्हणजे पर्याय कोणता आहे? 4. ब गणित. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. आता पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी म्हणजे पहिली राशी किती दिली तर 40 मणी म्हणजे 40/90. हा शून्य आपण घालवला किंवा 10ने भाग दिला तुम्ही तरी 10 × 40 10 × 9 90 म्हणजे 4/9 बरोबर 4/9. दुसरं गणित आहे 30 मिनिटे 2 तास. आता इथं हे मणी एकच एकक होतं. इथं मिनिटे आणि तास आहे. तर गुणोत्तर काढताना दोन्ही राशींचं गुणोत्तर हे समान असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला 2 तास जे आहेत त्याचे मिनिटात रूपांतर करावं लागेल. मग 2 तास बरोबर किती मिनिटे येतात तर 120 मिनिटे. कारण 1 तास म्हणजे 60 मिनिटं म्हणून 2 तास म्हणजे 120 मिनिटं. आता आपल्या पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी म्हणजे 30/120. हा शून्य गेला 3 × 1 3 3 × 12 म्हणजे 1/4 बरोबर 1/4. तुम्ही असं डायरेक्ट भाग दिला इथं तरी चालेल किंवा दुसऱ्या पद्धतीने असं सोडवतात की 30/120 म्हणजे 3 आणि 12ला कोणत्या संख्येने भाग जातो आहे तर 3ने. म्हणून 3ला 3ने भागलं. 12ला सुद्धा आपण 3ने भागलं तर 3 × 1 3 3 × 12 तेच उत्तर येतं. तुम्ही भागाकार कोणत्याही पद्धतीने केला तरी चालेल. पुढचं क गणित आहे. मेरीचे वय 10 वर्ष आहे. तिच्या वडिलांचे वय 44 वर्ष असून तिची आई वडिलांपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तर मेरीच्या वयाचे आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर काढा. आता इथं आपण सगळी माहिती आधी लिहून घेऊया. मेरीचे वय बरोबर 10 वर्ष. वडिलांचे वय बरोबर 44 वर्ष. आता मेरीच्या आईचे वय किती येईल तर वडिलांपेक्षा 4 वर्षांनी लहान. मग वडिलांचं वय आहे 44 वर्ष. 4 वर्षांनी लहान म्हणजे 4 आपण वजा केले तर किती येणार आहे 40 वर्ष. मग आता गुणोत्तर काय काढायचं आहे तो विचार करायचा. तर मेरीच्या वयाचे आईच्या वयाशी. मेरीचं वय किती आहे 10 वर्ष. तिच्या आईच्या वयाशी आईचं वय किती आहे 40 वर्ष. शून्य आपण घालवला तर 1/4 म्हणजे 1/4. पुढचा 6वा प्रश्न. दुकानदाराने एक मोबाईल 8,400 रुपयास खरेदी करून ग्राहकाला 9,750 रुपयास विकला. तर त्याला या व्यवहारात नफा किती झाला आणि किती रुपये म्हणजे नफा झाला की तोटा किती रुपये. आता इथं
मोबाईलची खरेदी किंमत किती आहे? 8,400. मग खरेदी किंमत बरोबर रुपये 8,400 सॉरी आणि विक्री किंमत बरोबर रुपये 9,750. आता इथं नफा झाला की तोटा हे कसं ओळखायचं? तर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नेहमी नफा होतो. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत इथं जास्त आहे म्हणजे काय झालं आहे? नफा झालेला आहे. मग इथं लिहायचं या व्यवहारात, कारण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे नफा झाला की तोटा. मग या व्यवहारात नफा झाला. आणि पुढचं विचारलं आहे किती रुपये. मग त्यासाठी आता नफ्याचं सूत्र वापरा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 9,750 वजा 8,400. तर ही वजाबाकी करा. शून्यातनं शून्य गेला 0, 5मधनं 0 गेला 5, 7मधनं 4 गेले 3 आणि 9मधनं 8 गेले 1. म्हणजे किती रुपये नफा झाला? 1,350. तुम्हाला आडवी वजाबाकी करता आली नाही तर तुम्ही बाजूला सरळ उभी वजाबाकी करून उत्तर काढा. म्हणजे नफा किती झालेला आहे? 1,350 रुपये. मग पुन्हा इथं उत्तर लिहा. या व्यवहारात रुपये 1,350 नफा झाला. आता पुढचं बगणित आहे. सोनम व सुजयने 1,200 रुपयांना राख्या विकून 400 रुपये नफा मिळवला तर त्यांनी किती टक्के नफा मिळवला हे शोधण्याची कृती पूर्ण करा. आता राख्या किती रुपयांना विकल्या आहेत? 1,200 रुपयांना. म्हणजे विक्री किंमत आहे 1,200. एकदा गणित तुम्हाला नाही समजलं तर 2-3 वेळा वाचा आणि नेमकं काय तिथं त्या ठिकाणी दिलेलं आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. तर विक्री किंमत आहे 1,200, कारण 1,200 रुपयांना राख्या विकून असं त्या ठिकाणी स्पष्ट आपल्याला दिलेलं आहे. मग मिळवलेला नफा 400 रुपये. 400 रुपये नफा मिळवला हे दिलं आहे. आता इथं आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. मग खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. सूत्र व्यवस्थित लक्षात घ्या. आपण नेहमी नफा हे सूत्र वापरतो. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. त्याचंच या ठिकाणी खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. मग विक्री किंमत आहे 1,200 वजा 400 बरोबर 800. 800 रुपये खरेदी किंमत आहे. मग आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. मग 100चा जो आपण नफा आहे तो शेकडा नफा म्हणतो, म्हणून ते शेकडा नफा छेद 100 बरोबर 800 रुपये खरेदी किंमत आहे. खरेदी किमतीवरती नेहमी नफा होत असतो, म्हणून नफा किंवा तोटा होत असतो, म्हणून 800 रुपयावरती 400 रुपये नफा झाला आहे. आता शेकडा नफा तसंच ठेवलं आहे बरोबर 400 छेद 800 तसंच ठेवलं आहे. आणि हा जो 100 आहे हा इकडे भागिले आहे तो इकडे त्यांना गुणिले होणार आहे. हा 100 इकडं घेतलेला आहे. मग हे 2 शून्य आपण इथे घालवले, 8ने भाग दिला आपण. 8 1 8, 8 5 40 आणि हा 0. म्हणजे शेकडा नफा जो आहे तो 50% आहे. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. क गणित आहे पुढचं. शब्बीरच्या वडिलांनी रुपये 5,000ची केळी खरेदी केली.
अचानक खूप पाऊस आल्याने थोडी केळी भिजली व खराब झाली. उरलेली चांगली केळी विकून त्यांना 3,500 रुपये मिळाले. तर त्यांना शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? आता इथं आपल्याला खरेदी किंमत, विक्री किंमत हे आधी लिहावं लागेल. खरेदी किंमत किती रुपयांना केळी घेतली? 5,000 रुपयांना. म्हणून खरेदी किंमत येणार आहे 5,000 रुपये. पाऊस खूप आला, उरलेली चांगली केळी विकून त्यांना 3,500 रुपये मिळाले. म्हणजे विक्री किंमत बरोबर रुपये 3,500. मग इथं नफा झाला की तोटा? बघा, खरेदी किंमत किती आहे? 5,000. विक्री किंमत किती आहे? 3,500. म्हणजे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत इथं कमी आहे. जेव्हा खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत कमी असते तेव्हा तोटा होतो. म्हणजे या व्यवहारात त्यांना तोटा झालेला आहे. आणि किती रुपये, आता त्या शेकडा किती ते आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे 100ला किती रुपये नफा किंवा तोटा झाला. तर इथे तोटा झाला आहे ते आधी आपण लिहून घेऊया. म्हणजे या व्यवहारात तोटा झाला. शेकडा ए, तोटा तुम्ही कोणताही अक्षर तर वापरू शकता. तोटा झाला असे मानू. आता शेकडा ए म्हणजे 100ला ए, 100ला ए तोटा झालेला आहे. तर खरेदी किमतीवरती नेहमी तोटा असतो. आता इथं 5,000 ही खरेदी किंमत आहे. आता तोटा किती झाला ते आपल्याला काढावं लागेल. आपण तोंडी पण काढू शकतो किंवा तुम्ही इथं तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता खरेदी किंमत किती आहे? 5,000 वजा 3,500. म्हणजे किती झालेला आहे तोटा? 0 0. 10 5 गेले 5, हातचा 1, 3 आणि 1 4, 5मधनं 4 गेले 1. किंवा तोंडी आपण 5,000मधनं 3,500 गेले म्हणजे 3,500 गेले म्हणजे 1,500 रुपये तोटा झालेला आहे. आता हे इथं आपण डायरेक्ट तोंडीसुद्धा डायरेक्ट किंमत टाकू शकतो की 5,000 रुपये खरेदी आहे, विक्री 3,500 आहे, म्हणजे 1,500 तोटा झालेला आहे. पण तुमच्या लक्षात नाही आलं तर असं सोडवून तुम्ही उत्तर काढलं तरी चालेल. मग आता आपल्याला एची किंमत काढायची आहे. म्हणून ए छेद 100 गुणिले 100. हा 100 डायरेक्ट तिकडे घेतला तरी चालतो, म्हणजे आपल्याला सोपं पडतं. परंतु पुस्तकात या पद्धतीने दिलं आहे की ए छेद 100 हा 100 घालवण्यासाठी आपल्याला 100ने गुणावं लागेल. मग दोन्ही बाजूला 100ने गुणायचं. मग 1,500 छेद 5,000 गुणिले 100. हा 100 गेला म्हणजे इथं शिल्लक राहिला ए. हे 2 शून्य आपण घालवले, नंतर हा 1 शून्य आणि हा 1 शून्य गेला. मग 5 1 5, 5 3 15 आणि हा 1 शून्य म्हणजे 30. मग ए काय मानलं आहे आपण? शेकडा तोटा. ए बरोबर 30 म्हणजे शेकडा तोटा 30. किंवा तुम्ही 30% तोटा झाला असं सुद्धा लिहू शकता. आता पुढचा सातवा प्रश्न आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. बचत खात्यातून व्यवहार करण्यासाठी खातेदारास बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 सुविधा लिहा. आता
खातेदाराने बँकेत खातं काढल्यानंतर त्याला कोणत्या सुविधा मिळतात? तर पहिलं पासबुक मिळतं. नंतर चेकबुक, मी कोणत्या पण दोन लिहू शकता. पासबुक, चेकबुक, नंतर ATM कार्ड, ATM कार्ड. त्याच्यानंतर SMS सुविधा मिळते. हे पण तुम्हाला माहिती आहे. SMS, नंतर इंटरनेट बँकिंग, अशा सुविधा तुम्ही लिहू शकता. पुढचं ब गणित आहे. विभूतीने ₹15,000 दशांश दराने 1 वर्षांसाठी बँकेत ठेवले, तर 1 वर्षानंतर तिला किती रुपये मिळतील? मग विभूतीला 1 वर्षानंतर X रुपये किंवा तुम्ही कोणत्याही विभूतीला 1 वर्षानंतर ₹15,000 वरती मिळणारे व्याज X रुपये मानू. म्हणजे विभूतीला 15,000वरती X रुपये व्याज मिळतील असे मानू. कारण आता इथं आपल्याला एकूण किती रुपये मिळतील, म्हणजे विभूतीने 15,000 रुपये बँकेत ठेवलेले आहेत. तिला 15,000वरचं जे व्याज मिळणार आहे ते व्याज आणि 15,000 अशी एकूण रक्कम तिला मिळणार आहे. तर 15,000वरचं व्याज आपण X रुपये मानलेलं आहे आणि 100 रुपयावरती दशांश म्हणजे 7 दराने. मग 1 वर्षासाठी किंवा 1 वर्षानंतर ₹100 वरती मिळणारे व्याज किती आहे? 7. म्हणजे 100वरती 7 रुपये व्याज मिळतं. तर 15,000 रुपयांवरती आपण मानलेलं आहे X. 100वरती 7 मिळतं, 15,000वरती X रुपये मिळतं. आपल्याला इथं Xची किंमत काढायची आहे, म्हणजे 15,000ने आपल्याला दोन्ही बाजूला गुणावं लागेल. मग 60/100 गुणिले 15,000 बरोबर X/15,000 गुणिले 15,000. कारण हा 15,000 आपल्याला घालवायचा आहे, फक्त X ठेवायचा आहे, म्हणून हा छेदस्थानी आहे. त्याला घालवण्यासाठी आपल्याला 15,000ने गुणावं लागेल. म्हणून आपण दोन्ही बाजूला गुणलं. हा 15,000 रुपये हे गेले 15,000. आता इथं हे 2 शून्य गेले, म्हणजे 7 गुणिले 150 बरोबर X. आता हा गुणाकार केला तर आपल्याला Xची किंमत मिळणार आहे. मग 150 7ने आपण शून्याला गुणलं, 0. 15 7 डायरेक्ट 105 तुम्ही लिहू शकता, किंवा 7 5 35, हा 4 3, 7 1 7 आणि 3 10, म्हणजे 1,050 रुपये व्याज मिळणार आहे. पण एकूण किती रुपये मिळतील यासाठी आपल्याला व्याज आणि मुद्दल यांची बेरीज करावी लागेल. मग एकूण मिळणारी रक्कम किंवा बँकेकडून मिळणारी रक्कम
एकूण रक्कम बरोबर 15,000 अधिक 1,050. आता इथं 15,000 अधिक 1,050 ही बेरीज तुम्ही तोंडी केली तरी चालेल, पण ज्यांच्या लक्षात येत नसेल तर चुकण्यापेक्षा तुम्ही अशी उभी बेरीज करून घ्या. इथं 0, 5, 0 अधिक 0, 0, 5 आणि 1, 6, 1 म्हणजे 16,050. म्हणजे 15 आणि 1 16,050 अशी सुद्धा आपण बेरीज करू शकतो. तर म्हणजे विभूतीला 16,050 रुपये परत मिळतील. एकूण रुपये 16,050 मिळतील. पुढचा 8वा प्रश्न. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. चौकोन PQRSचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता चौकोन दिला आहे PQRS आणि हे दोन समोरासमोरील बिंदू जोडले, शिरोबिंदू जोडले की आपल्याला कर्ण मिळतात. आता प्रश्न काय आहे बघा, चौकोनाच्या कर्णांची नावे लिहा. तर हे समोरासमोरील शिरोबिंदू जोडून जो रेषाखंड मिळतो त्याला कर्ण. म्हणजे इथं PR पहिला कर्ण कोणता आहे, कर्ण PR आणि दुसरा कर्ण QS. ही दोन कर्णांची नावे आहेत. त्यातलं दुसरं गणित आहे चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या लिहा. सम्मुख कोन म्हणजे काय की समोरासमोरील कोन. कोन P आणि कोन R. पहिली जोडी आहे कोन P व कोन R आणि दुसरी जोडी आहे कोन Q व कोन S. ब गणित पुढचं. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. म्हणजे पर्याय 4. इष्टिका चितीच्या कडांची एकूण संख्या दर्शवणारा अचूक पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहा. आता कडा म्हणजे काय की हे जे पृष्ठ आहेत ते एकमेकांना जिथं मिळतात त्यांना कडा म्हणतात. म्हणजे या रेघा आपल्याला मोजायच्या असतात. वरच्या किती तर बघा 1, 2, 3, 4 आणि खालच्या 4 1, 2, 3, 4 4 आणि 4 8, 9, 10, 11, 12 किंवा इष्टिका चितीला एकूण 12 कडा असतात हे लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे पर्याय इथं 4 येणार आहे. इष्टिका चिती आणि घन दोघांनाही 12 कडा असतात. खालील प्रत्येक त्रिमितीय आकृतीची पृष्ठे व शिरोबिंदूंची संख्या लिहून सारणी पूर्ण करा. आता हा पहिला घन आहे. घन आणि इष्टिका चितीला 6 पृष्ठ असतात. तुम्हाला कुठलंही गणित आलं तर ते लक्षात ठेवा. पृष्ठ म्हणजे आता बघा हे समोर हा एक, त्याच्या मागचा एक, 2 वरचा आणि खालचा, हे 2 4, डावी बाजू आणि उजवी बाजू 2 असे म्हणजे प्रत्येकाचे 2 2 असतात. असे एकूण 6 पृष्ठ असतात घन आणि इष्टिका चितीला. आता शिरोबिंदू किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8. इष्टिका चिती आणि घनाला दोघांनाही 8 शिरोबिंदू असतात. चौकोनी सूची ज्याचा हा खालचा तळ जो आहे हा चौकोनी असतो आणि बाकीचे पृष्ठ हे त्रिकोणी असतात. तर एकूण पृष्ठ किती बघा आता हा खालचा चौकोनी 1 आणि हे 4 त्रिकोणी असतात. म्हणजे 4 आणि 1 5 पृष्ठे झाले एकूण. आता शिरोबिंदू 1 2 3 4 आणि हा वरचा एक 5 म्हणजे एकूण 5 शिरोबिंदू असतात. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. तुम्हाला ती व्यवस्थित समजली असेल आणि प्रश्नपत्रिका सोडवली की आपल्याला साधारणतः परीक्षेला प्रश्न कसे येतात
याची कल्पना येते आणि आपला संपूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्याससुद्धा होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा प्रश्नपत्रिका सोडवता येईल आणि त्यांनाही चांगले गुण मिळतील. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट. थँक्यू.